बोलतायत त्यांना मनापासून वाटतंय की या गुंडांचा नायनाट झाला पाहिजे, पण गुंडांना पोषण्याचं पाप का केलं जातंय हा सवाल आहे. काय एवढं तुमचं अडलंय? जी आता रवींद्र धंगेकर यांनी जे त्यांचं मत मांडलं, रवींद्र धंगेकर यांचंच ते मत नाही तर राज्यातल्या सगळ्या जनतेचं हेच मत आहे की गुंडांना कुणीच पोचलं नाही पाहिजे. आम्ही काय गुंडाला पाठीशी घालत नाही, आम्ही काय कुण्या गुंडाला या ठिकाणी सपोर्ट करत नाही. कुठलाच गुंड हा कुण्या पक्षाशी संबंधित नसतो. ठीक आहे, काही अनावधानानं काही गोष्टी ज्या ठिकाणी घडतात, काही गुंड त्या ठिकाणी पोहोचले जातात, परंतु सरकार म्हणून आम्ही कधीच गुंडाला पाठीशी घालत नाही, पक्ष म्हणून कधीच गुंडाला साथ देत नाही. चुकून एखादी पार्टी, आता ते रवींद्र धंगेकर पूर्वी काँग्रेसमध्ये होते, आतापर्यंत तुम्ही बघितलं असेल की काँग्रेसने आता काहीतरी वडेट्टीवार साहेब काल परवा बोलले की आज सकाळी बोलले की एक लाडका गुंड योजना आणली पाहिजे. मला सांगा, या राज्यात लाडका गुंड योजना कुणी आणली पाहिजे? नाही, ही ऑलरेडी लाडका गुंड योजना आणलेली आहे. आणि कुणा आणली? काँग्रेसच्या काळात लाडका गुंड योजना त्यांनी राबवली, आतापर्यंत तेच ही लाडका गुंड योजना राबवत आहेत. आतापर्यंत या महाराष्ट्रातल्या जनतेनं सत्तेतून हद्दपार केलं, तुम्हाला सत्तेत बसवलंय. आज तुम्ही काय करताय ते सांगा. किती दिवस तुम्ही त्या काँग्रेसवाल्यांचं सांगणार आहात? गेली ती कित्येक वर्ष, आता आठवत पण आहेत लोकांना ते. तुम्ही सांगा, तुम्ही या गुंडांना अशा प्रकारचे शस्त्र परवाने देण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी आपलं वजन अधिकार वापरावा? याबाबत योगेश कदम त्यांनी आपली बाजू त्या ठिकाणी मांडली आहे. त्यांनी सांगितलंय की सचिन घायवळ यांच्यावर ज्यावेळेस परवाना देण्यात आला आणि ज्यावेळेस त्यांनी अपील केली होती मंत्र्याकडे, पोलिसांनी चौकशी नाकारल्यानंतर ज्यावेळेस परवान्यासाठी त्यांनी अपील केली, त्यानंतर पोलिसांचा अहवाल मागून त्यांनी कायदेशीररित्या योग्य कारवाई करावी अशा पद्धतीचं एक पत्र त्या ठिकाणी दिलं होतं. दुसरी गोष्ट, त्यांचं म्हणणं त्यांनी बाजू मांडताना सांगितलं की ज्यावेळेस सचिन घायवळ यांना शस्त्र परवाना मागितला त्यावेळेस त्यांच्यावर कुठलाही गुन्हा प्रलंबित नव्हता आणि पूर्वीचे जे काही त्यांच्यावर गुन्हे असतील त्यात न्यायालयानं त्या ठिकाणी त्यांना निर्दोष सोडलं होतं. जर एखाद्या व्यक्तीवर न्यायालयानं निर्दोष सोडलेला असेल, त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला नसेल, अशा परिस्थितीत जर योगेश कदमांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला तर तोही तपासून बघावं लागेल. मी तर या ठिकाणी हेही सांगतो, जरी विनोदजी बरं बोला तुमचं उद्या पूर्ण. जरी योगेश कदमांनी सांगितलं की या कायदेशीर बाबीनुसार त्यांनी हा निर्णय घेतला, माझं त्या पलीकडे माझंही वैयक्तिक मत आहे की कायदेशीर बाबीनं जरी हा निर्णय घेत असताना काही गुंडांच्या बाबतीत आपण त्यावेळेस विचार केला पाहिजे आणि अशा गुंडाला कोणी पाठीशी घालू नये, या पद्धतीचे विचार आम्ही या ठिकाणी मांडतो. आम्ही त्याच विचाराने या ठिकाणी जगतो, वावरतो. ठीक आहे, परंतु शेवटी त्यांनी निर्णय घेत असताना काहीतरी कायद्याच्या बाबी तपासून त्या ठिकाणी निर्णय घेतला. त्या काळच्या कायद्याच्या बाजून नाहीये, त्याच्या वरचा आका कोणतरी वर बसलेला आहे, त्यांनी सांगितलं असं म्हणणं आहे. रामदास कदम यांनी सांगितलं प्रेस कॉन्फरन्स घेऊन. कोण आहे? आणि अंगुली निर्देश ते करतायत, आरोप तुमच्या नेत्यांवर सुद्धा होतोय. आमचे नेते कधीच असल्या गुंडांना भीक घालत नाही, आमचे नेते कधीच असल्या गुंडांना पाठीशी घालत नाही, हे या ठिकाणी मी ठामपणे तुम्हाला सांगतो. उलट मी तेच सांगितलं, तुम्ही म्हणता की वारंवार तुम्ही विरोधी पक्षाचा गुन्हा उचलून काढता, परंतु गुंडांना पाठीशी घालण्याची भूमिका आतापर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या ठिकाणी पोचली. आपल्याला आठवत असेल, कोरोनाच्या काळात वादवानीचं प्रकरण झालं, त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून कोण होते? उद्धव ठाकरे त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री होते. योगेश कदम आज एक राज्यमंत्री म्हणून काम करतात, परंतु उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जबाबदार होते. संपूर्ण राज्य त्यांच्या हातात दिलं होतं जनतेने दिलंही नव्हतं, ते हिसकावून घेतलं होतं, परंतु तरी जनतेचे त्या ठिकाणी प्रमुख म्हणून त्या ठिकाणी ते काम करत होते, राज्याचे प्रमुख म्हणून काम करत होते. त्यावेळेस उद्धव ठाकरेंना त्यांना काही वाटलं नाही, वाधवानी सारख्या एका भ्रष्ट व्यक्तीला त्या ठिकाणी पाठबळ देऊन स्पेशल सवलत त्या ठिकाणी देण्यात आली. म्हणून या गोष्टीवर शिवसेनेने बोलताना कमीत कमी 4 बोटं आपल्याकडे येतात याचा विचार त्यांनी केला पाहिजे. आणि दुसऱ्यावर आरोप करताना आपलं काय, आपण किती घाण करून ठेवली त्याबाबतही सुद्धा शिवसेनेने त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. विचारतो, आज तुम्हाला माहिती आहे पुण्यात काय चाललंय? तुम्ही सुद्धा ते दृश्य टीव्हीच्या स्क्रीनवरून बघत असाल का हो? सामान्य माणसाच्या मनात ज्या लोकांच्या बद्दल भय आहे, ज्या लोकांच्या मनात ज्यांच्याबद्दल चीड आहे, अशी लोक जर नेत्यांसोबत मिरवत असतील, काय वाटत असेल सामान्य माणसाला? आणि त्याला संरक्षण कसं मिळावं याच्यासाठी जर इथली महत्वाची माणसं झटत असतील, हे योग्य आहे का? आणि आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे याचा पुनर्विचार होणार आहे का? आपण जी तळमळीनं या ठिकाणी बोलताय किंवा आपण जे आपलं म्हणणं मांडताय विलासजी, ते मला पटतं. आपण ज्या पोटतिडकीनं बोलताय ते आम्हाला कळतं, परंतु आपल्याला एक माहीत असावं की या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री, या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत,
हे सुद्धा गुन्हेगाराच्या विरोधात तितकेच कठोर भूमिका घेत आहेत. आता विरोधक म्हणून ते काय आरोप करतात ते काही सन्माननीय गृहमंत्र्याला, मुख्यमंत्र्याला चांगलं म्हणणार नाही. परंतु मला माहिती आहे, मी त्यांना आता 21 वर्ष जवळून ओळखतो, आपणही ओळखता. त्यांनी याबाबत गुंडाच्या बाबतीत कठोर अशी भूमिका घेतलेली आहे. वारंवार पोलीस खात्यांच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या बैठका होतात आणि कुठल्याही गुंडाला कुणी पाठीशी घालू नये, खास करून राजकीय मंडळींनी कुठल्याही गुंडाला पाठबळ देऊ नये अशी भूमिका ते वारंवार मांडतात. त्यामुळं फक्त पुणेच नाही, राज्यातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असा कुठलाही गुंड पोचता कामा नये आणि त्या गुंडाकडून जनतेला त्रास होता कामा नये अशा पद्धतीचं धोरण या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी वापरतात. आपण बघितलं डॉक्टर जोडले गेलेले विनोदजी बोला. की आपण बदलापूरच्या बलात्कार प्रकरणाच्या आरोपीबाबत बघितलं असेल, ज्यावेळेस त्याचं एन्काउंटर झालं त्यावेळेस हीच अख्खी उबाठाची शिवसेना त्याचं पाठबळ, त्याचं पाठराखण करायला समोर आली होती की एका बलात्काराला त्या ठिकाणी का मारलं, उलट त्या बलात्कारातल्या आरोपींनी पोलिसावर हल्ला केला आणि त्याच्या बदल्यात ते काय एन्काउंटर झालं, ते काय ते न्यायालयात चालू विषय